मला अशी भीती वाटते की तो कोणाच्याही नकळत चिंगीला प्रेशराईज करेल, हे मूल ठेवू नये यासाठी. उद्या साधारणपणे 7:30 वाजेपर्यंत मी फोन करतो तुला आणि मग त्याच्याशी बोलतो. नाही, त्याला कळलं पाहिजे की त्याची चूक त्यालाच निस्तरायला पाहिजे. बरं चला, ठेवतो मी. माझ्या ना एक डिनर वेटिंग आहे. ठेवते. बाय. पिंट्या, तुझ्या हसण्यावरनं ना आजच लक्षात ते माझ्या. आधी छान वाटतं, हलकं वाटतं त्यांच्याशी बोलून. तुम्हाला माहिती आहे, मी त्यांना आता म्हणाले की तुम्हीच एकदा अंशुमनशी बोला, तर मला हो म्हणाले लगेच. तू म्हणाले ना, चला माझी चिंता दूर झाली. नाही पण आजी, आपल्याला थोडं सतर्कच राहावं लागणार आहे, कारण मला माहीत नाही, अंशुमनने चिंगीला धमकवायला नको किंवा तिला प्रेशराईज करायला नको. मॉम बोल, कशाला बोलवलं? मला ना एक आयडिया सुचली आहे. काय समर म्हणजे? म्हणजे ती म्हातारी तर माझं काही ऐकून घ्यायला मागतच नाहीये आणि त्या चिंगी समोर ती म्हातारी आणि स्वानंदी ढाल बनून उभ्या आहेत. आता आपण समरलाच मॅनिप्युलेट करूया. त्याने काय होणार आहे? समरदादा तर चिंगीच्याच बाजूनी आणि तसं पण तू इथे नाहीये मॉम. तो परत आल्यावर तुझं चिंगीशी लग्न लावायचंय ना त्याला. अंशू, आपण असं काहीतरी करायचं की तो आल्या आल्या चिंगीलाच घराबाहेर काढून टाकेल. मॉम काय बोलतीयस तू? हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस, रॅन्डम काही बोलू नकोस. रॅन्डम नाहीये, विचार करून बोलतेय मी. आपल्याला काहीतरी हालचाल करावी लागणारच आहे. पण तू जे म्हणतीयस ना ते होईल असं मला वाटत नाही. दादा चिंगीला घराबाहेर काढणार नाही. मग तुला पण माहितीये ना दादा स्वतःची इमेज किती जपतो. त्याला जरी आवडलं नसेल ना तरी तो चिंगीला घराबाहेर काढणार नाही. मग तुला काढेल, चालेल? नाही, असं नाही होणार. का का नाही होणार? होईल. म्हणूनच सांगते, आपल्याला जे हवं आहे ना तेच होऊ द्यायचं आणि त्यासाठीच मी प्रयत्न करते. एवढी वर्ष मी सगळं समोरकडून करून घेतलं. त्याची प्रत्येक नस आणि नस मला माहिती आहे. ही मल्लिका अजून हारली नाहीये. मी ठरवलं ना तर अजून खूप काही करू शकते. ओके फाईन, सांग काय करायचं मग? आपण समरला ना काहीतरी स्टोरी बनवून सांगू चिंगीबद्दल. आपण असं काहीतरी त्याला सांगू की तू अंडर प्रेशर येऊन ते मूल स्वतःचं आहे म्हणून मान्य केलंस, पण ते मूल तुझं नाहीच आहे. एक कोणतरी मुलगा आणून, म्हणजे असं रॅन्डम मुलगा आणून उभा करू आणि ते मूल त्या मुलाचं आहे असं आपण सांगू. चिंगीला त्या मुलापासून ते मूल झालंय. म्हणजे चिंगी पूर्णपणे तोंडावर पडली पाहिजे समोर समोर. मी स्वानंदीच्या रूमवर लक्ष ठेवून होते, तिथे आजीचं आणि स्वानंदीचं बोलणं ऐकलं. परत आता काय नवीन? हो ना मम्मा, आता ते आधीसारखे राहिले नाहीयेत, फ्रेंड्स झालेत दोघं. अरे देवा, हे मी कसं विसरले. समर बाहेर गावी असला, परदेशी असला तरी स्वानंदीच्या टचमध्ये असणारच ना. बापरे, म्हणजे स्वानंदीने हे पण सगळं सांगितलं असेल त्याला की मी म्हातारीकडे चिंगी विरुद्ध सगळं बोलले. काय विचार केला असेल समरने माझ्याबद्दल. ही वहिनी ना जिकडे तिकडे मध्ये 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 येत असते. नाकी नऊ करून ठेवलेत. आता तर मी तिची झिरवतो कशी ते बघच तू मॉम. ठीक आहे, मी आता विश्वास ठेवते तुझ्यावर, पण लक्षात ठेव, काही झालं तरी तुझं आणि त्या मोलकणीचं लग्न होता कामा नये. नक्की ना? तुझी शपथ ताई. मरणार मी आता. डोळे मीट, डोळे मीट, डोळे मीट, डोळे मीट. अजिबात उघडायचं नाहीये आता. वहिनी अहो काय सरप्राईज. हे बघा माझा बर्थडे नाहीये, उगाच चुकून केक बिक आणला असेल तर. वहिनी, उघड. सरप्राईज. अहो अयो, वहिनी अहो हे सगळं काय, किती किती गोड आहे. हे बाळांचे फोटो किती गोंडस आहेत. वहिनी नक्की ही माझीच रूम आहे ना? तुझीच रूम आहे, फक्त छान सजवलेली आहे, आता नवी आहे. तुला आवडली ना? हो आवडली, म्हणजे खूपच आवडली मला. इतकी गोंडस बाळ आहेत सगळी आणि ते टेडी तर असले क्यूट आहेत छोटे छोटे. वहिनी ते आपलं बाळ आलं ना की ह्या सगळ्या टेडींसोबत खेळेल बघा ते.
तू आता झोपताना या गोड गोड बाळांचे फोटो बघत जर झोपलेस तर वाईट स्वप्न अजिबात पडणार नाहीत. तुम्ही केवढा विचार करता ना माझा. तुमचे जेवढे आभार मानेन ना तेवढे कमीच आहेत. आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात. आपण फक्त त्या माणसांना खुश ठेवायचं असतं. पण वहिनी, ओ तुम्ही हे सगळं कधी केलात? अच्छा, तुम्ही मगाशी मला बाहेर पाठवलेलं तेव्हा. विटॅमिनच्या गोळ्या घेऊन ये म्हणून पाठवलं तेव्हा करून टाकलं. आणि फक्त निमित्त म्हणून पाठवलं नव्हतं बरं का. त्या व्हायटमिन्सच्या गोळ्या गरोदर बाईसाठी खूप गरजेच्या असतात. आणि चालत गेलीस की नाही त्यामुळे शरीराला हालचाल सुद्धा तेवढीच गरजेची असते. आज असं फ्रेश वाटलं असेल की नाही, जरा खोलीतनं बाहेर पडलीस, छान चालून आलीस. हो, असंच रोज चालायचं, रोज योगा करायचा, व्यायाम करायचा. गरोदर बाईसाठी वेगळा व्यायाम असतो, तोही शिकून घ्यायचा आणि करायचा. आणि छान खायचं प्यायचं, आल्यावर ह्या बाळांना बघायचं आणि एकदम गुडूप शांतपणे झोपून जायचं. वहिनी नका करू हो एवढं माझ्यासाठी. नाही की नाहीये माझी. श्श्श. असं नाही बोलायचं, बाळ ऐकतंय. अयो देवा, सॉरी बाळा, सॉरी. तुला आनंदी बाळ हवंय का जन्माला आल्यावर 24 तास फक्त रडणारं बाळ हवंय? आनंदी. मग आनंदी राहिली आई की बाळ आनंदी होईल. छान सकारात्मक विचार कर, पॉझिटिव्ह राहा आणि मुख्य म्हणजे टेन्शन्स अजिबात घ्यायची गरज नाही. हो वहिनी, थँक्यू. आणि एक लक्षात ठेव, तुझ्या या सगळ्या प्रवासामध्ये तू कधीच एकटी नसणार आहेस. मी आणि राजवाडे कायम तुझ्या बरोबर असणार आहोत. ओके ओके. आई, एक बोलायचं होतं, बोलू का? कशाबद्दल? म्हणजे समरशी तुमचं बोलणं झालं का ते विचारायचं होतं. का ग? नाही म्हणजे समरचा नक्की काय प्लॅन आहे ते तुम्हाला सांगितलं का त्यांनी? कुठल्या संदर्भात? असं काय करताय आई? अंशुमनच्या संदर्भात. दुसरं आपल्या घरात काय सुरू आहे का? तुझी कटकट सुरू आहे बस. काय म्हणालात? काय नाही ग, प्लॅन एवढाच आहे की पिंट्या परत आला ना की लवकरात लवकर अंशू आणि शिंगीचं लग्न लावून द्यायचं. म्हणजे माझ्या अंशुमनचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं हे तुम्ही आता ठरवूनच टाकलंय ना? नाही मल्लिका, कोणीही असं ठरवलेलं नाही आहे. फक्त चिंगीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये हाच हेतू आहे आमचा बस.